नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षक हो, गुणरत्न सदावर्ते हे नाव तुम्ही अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकलं असेल. अलीकडच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा जवळजवळ 5-6 वर्ष झाली हे नाव नेहमी माध्यमांच्या TV स्क्रीनवर आणि सोशल मीडियावर आपल्याला प्रकर्षानं ऐकायला मिळतं. आता गुणरत्न सदावर्ते कोण आहेत हे मी तुम्हाला नव्यानं पुन्हा एकदा असं रेकॉर्डून अजिबात सांगणार नाही आहे. गुणरत्न सदावर्ते कोण आहेत तर भारतीय जनता पार्टीची तरफदारी करणारे, देवेंद्र फडणवीसांची वावा करणारे आणि एकंदरीत दलित असताना हिंदुत्ववादाचा, कट्टरवादाचा नेहमी झेंडा हातात घेणारे गुणरत्न सदावर्ते. पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते आता चर्चेत आलेले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि बिगुल वाजलेला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होते का आता पाहावा लागणार आहे. आणि या सगळ्या अनुषंगानं महाविकास आघाडी किती प्रमाणामध्ये टिकते हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. कारण काँग्रेस एकीकडे वळत असते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार एकीकडे वळत असतात, दुसरीकडं उद्धव ठाकरे एकीकडे वळत असतात. आणि याच महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून उद्धव ठाकरेंनी आपले बंधू असलेले राज ठाकरे यांची जी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे ती सोबत घेतली आहे आणि काल त्यांनी युती करत त्यांच्या प्रचाराचा नारळसुद्धा फोडला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि याच मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते सध्या चर्चेत आलेले आहेत. गुणरत्न सदावर्तेंच्या कार्यालयामध्ये कमळाची खुर्ची येऊन ठेपलेली आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता मी सांगायची गरज नाही, कारण भारतीय जनता पार्टी आणि गुणरत्न सदावर्ते RSS यांचं फार मोठं सख्य आहे. आणि या सगळ्या गोष्टींवरून गुणरत्न सदावर्ते यांना पाठबळ कुणाचं आहे हे मी सांगायची गरज नाही, तमाम महाराष्ट्राला माहीत आहे. आता गुणरत्न सदावर्ते यांच्या पार्श्वभागाजवळ कमळाचा देठ येऊन पोचलेला आहे. म्हणजे पाठीमागं जे काही आपल्याला टेकण्यासाठी, खुर्ची बसल्यावर टेकण्यासाठी असतं ते कमळाचं फूल आहे आणि खाली मात्र पार्श्वभागाजवळ जे कमळाचं देठ जे आहे हिरवं ते आता तिथं येऊन ठेपलेलं आहे. अर्थात गुणरत्न सदावर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत का अशा चर्चेला उधाण आलेलं आहे. एकेकाळी मराठा समाजाच्या 17-18च्या आंदोलनामध्ये जे काही 58 मोर्चे निघाले आणि त्यानंतर SABCमधून आरक्षण मिळालं, त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केली आणि ते आरक्षण टिकलं नाही. आणि म्हणून गुणरत्न सदावर्ते तेव्हापासून मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली. मराठा समाजाचे जे काही कार्यकर्ते, आंदोलक आहेत हे नेहमी सदावर्ते यांच्यावर जहरी टीका करत असतात. अलीकडच्या काळामध्ये मनोज जरांगेंनी आंदोलन उभार केलं आणि त्याच मनोज जरांगेंवर सुद्धा कडाडून, सडकून, वाटेल त्या शब्दामध्ये गुणरत्न सदावर्तेने टीका केली. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गुणरत्न सदावर्ते भारतीय जनता पार्टीचे हे फ्रेम बाहेरचे म्हणजे चौकटीच्या बाहेरचे कार्यकर्ते आहेत. ते इतकेच कार्यकर्ते नाही आहेत तर विधितज्ञ म्हणून किंवा मग कार्यालयीन कामकाज बघणं म्हणून किंवा मग न्यायालयीन कामकाज बघणं म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाते असं वाटायला, म्हणजे असं गैर वाटणार नाही. ती मराठा समाजाच्या आरक्षणाची याचिका असेल, कालचं मनोज जरांगेंचं आंदोलन असेल, मनोज जरांगे मुंबईत जाऊ नयेत म्हणून तिथं त्यांना विरोध करणार असेल, किंवा विविध गोष्टी ज्या आहेत त्या गुणरत्न सदावर्तेंकडून केल्या जात होत्या. आता गुणरत्न सदावर्ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत, कारण गुणरत्न सदावर्ते मी सांगितल्याप्रमाणे त्यांची खुर्ची जी आहे, कमळाच्या आकाराची खुर्ची तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल, ती खुर्ची आता कार्यालयामध्ये येऊन ठेपलेली आहे. आता ते कुठल्या पदावर जातात का विधितज्ञ म्हणून भारतीय जनता पार्टीला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सहभाग करतात हे आता पाहिलं जाणार आहे. नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि गुणरत्न सदावर्तेंशिवाय महाविकास आघाडीवर म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील यांच्यावर सडकून टीका करणारा भारतीय जनता पार्टीकडे एकमेव दलित माणूस तो म्हणजे गुणरत्न सदावर्ते. एकीकडे जय संविधान म्हणायचं आणि दुसरीकडे जय श्रीराम म्हणायचं. ही दुधारी तलवार एका म्यानामध्ये ठासून जबरदस्ती बसवण्याचं, भरण्याचं काम तिथं नेहमी सदावर्ते करत आलेले आहेत. मग ST आंदोलन असेल, त्या काळामध्ये महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंचं सरकार असेल, त्या सरकारच्या विरोधामध्ये कशा प्रकारचे ST आंदोलन
वर्षभर चालू ठेवलं हे आम्ही सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. आणि त्या एस टी आंदोलनामधून एस टी कर्मचाऱ्यांना नेमकं काय मिळालं, बँक त्यांच्या ताब्यात असताना सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांचं काय भलं झालं, या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्यापही मिळालेली नाहीत. जी परिस्थिती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची तेव्हा होती ती आजही आहे. सदावर्तेंच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणावर बँकेच्या व्यवहारामध्ये घोटाळे केल्याचे मोठे आरोप झाले. अनेक लोकांनी राजीनामे दिले. या सगळ्या गोष्टी होत असताना मात्र सदावर्ते कुठल्याही प्रकारचा काहीही त्यावर बोलत नाहीत. वेळोवेळी पत्रकार परिषद घेऊन वेडेवाकडे उत्तरं देऊन, वेडेवाकडे हातवारे करून, वेडेवाकड्या घोषणा देऊन नेहमी चर्चेत राहणारे सदावर्ते एस टी कामगारांच्याबद्दल आज काहीच बोलत नाहीत. हे सगळे मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या मुद्द्यांमध्ये कुठं सदावर्ते एखादा मुद्दा घेऊन पोचलेत आणि तो मुद्दा तडीस लावलेला आहे, मार्गी लावलेला आहे, असं आजपर्यंत कुठंही दिसत नाही. एकदाचं त्यांनी भारतीय जनता पार्टीत्व स्वीकारलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणूनच मी म्हटलं की गुणरत्न सदावर्ते यांच्या पार्श्वभागाजवळ कमळाचं देठ येऊन पोचलेलं आहे. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये खरंच गुणरत्न सदावर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जातात का, किंवा मग भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा देतात, किंवा मग महानगरपालिकेची निवडणूक लढवतात, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका तुम्हाला कशी वाटते त्याबद्दल सुद्धा तुमचं मत नोंदवा. गुणरत्न सदावर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का, आणि गेले तर त्यांना कुठलं पद मिळेल, याबद्दल सुद्धा तुमचं मत काही असेल तर तिथं नोंदवा. गुणरत्न सदावर्तेंच्या समर्थकांचं काही मत असेल तर त्यांनी तिथं त्यांचं मत नोंदवा. संविधानप्रेमी असतील, हिंदू प्रेमी असतील, भारतीय जनता पार्टीचे समर्थक भक्त असतील, हे सगळ्यांनी आपापल्या स्वच्छ सुंदर शब्दांमध्ये तिथं कॉमेंट कराव्यात, त्यांचं मत नोंदवावं. आणि शेवटी मराठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना जे बघत असतात, सबस्क्राईब केलेलं नाही आहे मात्र व्हिडिओ बघतात, त्यांना विनंती आहे की त्यांनी मराठी महाराष्ट्र चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, तिथून फेसबुकवरून व्हिडिओ पुढे फॉलो करा. अशा प्रकारची विनंती या ठिकाणाहून करतोय. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आता नव्या विषयामध्ये. खूप खूप धन्यवाद.